पूर्ण फॅमिली सगळ्या गोष्टीला 4 चांद लावणार. टेन्शन नको. पूर्ण फॅमिली आपल्या घरात सगळे नमुने. चीजचे पराठे आमचे तयार झालेले ते तुम्हाला आता मी दाखवतोय बघा. मस्त माहिरायला एक पण ड्रेस येत नाहीये. सगळं फसतंय. इकडं फसतंय तिकडं फसतंय. ड्रेस फाटले माहितीये आता घालता घालता. माझ्या बर्थडेच्या वेळेस पण असं आणि आता दुसरा प्रोग्राम आहे ते पण असंच. काय करता म्हणजे तू कोण आहे मग? मायरा जास्त जाते ना त्याच्यामुळे या बकिटा घेतलेला आहे. कशाच्या बकिटा आहेत ते तुला माहिती का? हे गेम खेळायला घेतलेलं आहे समज. स्वागत आहे तुमचं विशालजी मायरा युट्यूब चॅनल वर. आणि माहिती का 2-3 दिवस झाले पाऊस चालू आहे. कंटिन्यू 3-4 दिवस झाले पाऊस चालू आहे. आमची खूपच जास्त मी वाकून बोलतो तुम्हाला कारण की मी हाईट बरोबर येत नाही. माझी हाईट बरोबर आहे म्हणून मी ठड्ड्यावर मोबाईल ठेवलेला आहे. कारण आमचे दोन्ही स्टँड मोडून टाकलेले साहेबांनी. आणि इतके काम आहे बाहेरचे तरी आम्ही गेलो नाही कारण 3-4 दिवस झाले पाऊस चालू आहे कंटिन्यू. आपल्याला फक्त बेबी शॉवर प्रोग्राम साठी 3च दिवस बाकी आहे आणि मायराने मस्त गेम प्लॅन करून ठेवलेत. गेम काय काय खेळायचे आहेत तर सगळ्यांना मायरा गेम खेळवणार आहे. व्हिडिओ डान्स बिन्स कोण नाही करणार. केला असतं ना आपण मम्मी पप्पानं प्रॅक्टिस घेतली असती. त्यांचा तर रोज डान्स बघतातच ना पब्लिक. पण आपलं प्रॉपर शिकायला वेळ लागतो. प्रॉपर थोडस आपल्याला एवढं नाही करायचं. तर आज मी मस्त पराठे बनवणार ना. मी आज पाऊस उघडलेला आहे थोडा तर मोठे काम आहे बाहेरचे त्याच्यामुळे आज जाणार. आता जाणार आहे. सीएनजी सगळं म्हणजे सगळंच राहिलेलं आहे आमचं काम. शर्ट घालून आलं वाटतंय. शर्ट घालून आलेलं आहे. पॅन्ट पण घालून आलेलं आहे बघा. हा तर चालू करले आता. तू टॉक्सिक कल चालू. तू काय करतोय हे बघ किट्टू दादा काय करतोय. याला नाही का मी अभ्यास लिहून दिलेला आहे ABCDEF. तर यो आता कम्प्लीट करून मला दाखवणार आहे ना किट्टू. आमच्या किट्टू सकाळी उठल्यावर अभ्यास आणि रात्री पण अभ्यास करते. होमवर्क करून झोपतो. थांब इथं पाणी आहे ना खाली बसून. आम्ही मस्त चीज वाले पराठे बनवणार आहे. इकडे चीज घेतलेलं आहे मी करून मला समजत नाही किती घ्यावं त्याच्यामुळे मी बोलवले तुम्हाला. चीज वाले पराठे कडक झाले पण ते फ्रीज मध्ये ठेवलं त्याच्यामुळे जास्त नका टाकू. जास्त नाही होणार कमीच होईल. पाय ना तू. इकडे आमचा किट्टीचा अभ्यास बघा चालू. मी जर किचन मध्ये असलं ना तेव्हा पण किचन मध्ये येतो. इथं मला असं एक दिवस असं नसतं की इथं हा सोफा घेऊन येत नाही ना. मला चालता येत ना काही करता येत. मला बसं म्हणते मम्मी इथं मी पण बघतो तू कसं स्वयंपाक बनवती कशी भांडी घासती. मग मी पण भांडी घासतो. का रे तुला पण भांडी घासायची मोठे झाल्यावर वरती बघ. मम्मीला मदत करशील का मग? कशी भांडे घासायला थोडे हात दुखताना थोडे भांडे घासा थोडे भांडे मी घासून. बर तू भांडी घासशील का? झाला आमचं किती. हे बाई किती होतं चीज किती छान आहे बघ. वाव मला भाट वाटतं. आता मी याची ना बटाट्याची चटणी पहिले बनवून घेते. इथं लसूण मिरची काढून घेतली मी आणि पराठ्यासाठी तूप वरतून याच्यामध्ये होती तीच. याच्यामुळे ह्या बॉक्स मध्ये ठेवा परत. टाकू का? आम्हाला मिरच्या जास्त लागतात त्याच्यामुळे मिरच्या बघा किती टाक. अहो मिरची नाही त्यात कोथिंबीर टाकलेली म्हणून दिसू राहिली. मिरची कोथिंबीर अद्रक घेतलेले. हळद थोडी टाक. हळद आहे पाहिजे त्याच्यामध्ये. कोथिंबीर आहे म्हणून ते ग्रीन दिसतंय. तुम्हाला वाटतंय मिरच्याची कांदे म्हणून. इकडे माझा पराठा आहे पहिलावाला पराठा मस्त. आणि पहिले मी ते चीज काढून घेतलं होतं. बटाटे चटणी केल्याच्या नंतर चीज टाकलं. आता वरतून परत टाकलेलं आहे. ते बोलते परत खराब होईल एक्सपायर होईल त्याच्यामुळे थोडं ठेवून दे. चीजचे पराठे आमचे तयार झालेले ते तुम्हाला आता मी दाखवतोय बघा. मस्त गरम गरम. गरम गरम चटका लागायला पाहिजे बायकोला असा. भारी बनवले मायरा. थँक्यू सो मच. आय एम प्राऊड ऑफ यू. आणि हे असं पुरणपोळी आणि भरायचं. ते माहिती सगळ्यांना तू नको सांग. नाही वेगवेगळी पद्धत असते सगळ्याची. कोणी मिक्स करते बटाट्याची पीठ आणि बटाट्याची चटणी. ते कोणी कच्चच करतंय. वेगवेगळी पद्धत त्याच्यामुळे सांगते.
आलेले आहेत आता आमचे गरम गरम पराठे. हे तुमच्यासाठी गार झाले असतील. दही आणायला मी गेलो होतो वेळ गरम आहे, झाला. झाकून ठेवले होते मी. या हात लावून पाच. ठीक आहे गरम आहे एकदम. माझं दे. हा तुमचा आहे. पप्पा फोन लावला होता. पप्पाला फोन लावला होता. पप्पा कामात आहे, अजून येणार नाही. सांगा एकदा खाऊन. आणि आमचे पावसाळ्याचे कपडे वाळतात इकडे. बाहेर खूप पाऊस चालू आहे, आज ऊन आहे थोडस. आणि आम्हाला बाहेर जायचंय आता. लय भारी झालं. हे झालं. बरं झालं. चीज मला देऊ का भारी. चीजलेच मोठ टाकलं. सगळं किसून दे डेट बार होऊन जाईल. ते टाक. डेट बार नाही, एक्सपायरी होईल. डेट बार डिमांड. धरा तुम्ही खाऊन दाखवा आता. चला इकडे केक. चल लवकर. खा दा. कसं झाले? मीठ कमी पडलं का? नाक चोळून घ्या पण नंतर सांगा. भारी झालं. पण लय- का रे तिकट झाले? मी मिरची कमी नाही टाकली पण जास्त टाकली होती. मला माहिती आहे, कोथिंबीर म्हणून तुम्ही कोथिंबीर पण होती ग्रीन त्याच्यामुळे. चला मी पण खाते. खाल्ला होता. हा तर आम्ही आता दोघे पण झालेलो आहोत रेडी. काय रेडी? ड्रेस काढून घेतलं. माहिरायला एक पण ड्रेस येत नाहीये. इथं बसतोय, सगळं इथं फसतंय, बसतोय. इकडं फसतंय, तिकडं फसतंय. काही शिलाई चोखळून गेलं काय सांगा. ड्रेस फाटले माहिती आता घालता घालताय. मला केस पाय डबल पिचकला डबल विचारायला लागणार आहे आता. चला मी घड्या मारून- चला तर आता आम्ही नाही का काय कशाला चाललोय माहिती का? भरपूर सारे काम आहेत तर ते करूयात. तुम्हाला पुढे माहितच पडेल आम्ही काय काम करायला चाललोय. काही आपल्याला गेम्स पण घ्यायचे, त्याच्या जरा वस्तू घ्यायच्यात. तुम्हाला अंदाजा येईल आता ह्या ब्लॉग बघून तुम्हाला अंदाज येईल का काय काय एंटरटेनमेंट होणार आहे आपल्या ह्या बेबी शॉवर प्रोग्राम मध्ये. हो. आणि मी टी शर्ट घातले. कम्फर्टेबल वाटते कारण स्ट्रेचेबल आहे. टी शर्ट आहे टॉप सारखंच आहे आणि खाली पण येते. तुम्हाला असं वाटत फिट आहे, फिट अजिबात नाही. कारण मला दुसरे कपडे येतच नाही कोणतेच. मी इतक्या शिलाई उखाळ्यात आता मला ड्रेस येतच नाही. तर आता आम्ही चाललोय आणि गिटरदम बोलला का मम्मी मी येऊ का? मी बोलले चाल म्हणून. पप्पाला विचार म्हणलं तर पप्पा. आणि परत एकदा आम्ही खाली आलो. पप्पा यायला बोलले की चाल ना. त्याचं एकदा नाही तर नाहीच असते. नको पप्पा मी आई सोबत येईन म्हणे. आता परत मम्मी येणार. एकदा मी नाही बोललो होतो त्याने ते दिमागात धरला. आता मी येतच नाही म्हणे. पप्पा सारखाच आहे पण त्याच्या एकदा नाही तर नाही तर लहान लेकराचे किती लगेच विचार पलटतात की येतो मी. हसतेत रडतेत नाही पण त्याचं असंच असतं. नाही तर नाही, हा तर हाच. असंच आहे आमच्या किटळाचं. आता ते आई सोबत येणार आहे. आणि साड्याचं एकदा ब्लाऊज मग बघू आम्ही फिट झाले म्हणजे लूज झाले का कशी एकदा फिटिंग पण करता येते. त्याच्यामुळे तर आम्ही चाललो. आणि सीएनजी भरायची इम्पॉर्टंट सगळ्यात. सीएनजी कारण संपलेली. काहीच नाही बा. हे बघ. लाईट बंद होतोय डायरेक्ट ग्रीन वाला. आता कसं पाऊस आला. हा एवढ्या पावसात गावची लोक कशी आहे? मी तेवढ्या पावसात इकडे आता हा तेव्हा मी लय बिमार आहे. हो हा ठीक आहे ना. पण मी आता सांगितलंय तुमच्यामुळेच मी हॉल बुक केलाय म्हटलं. मग आपण घरातल्या घरात आणि नसतं ते आपण घरातल्या घरात केलं असतं. माझी मम्मी एवढी बिमार 3-4 दिवस झाले त्या बेडवर पडलेले. ती काय असं मुद्दामून नाही पडली. ती सारखी बिमारच असते. आपण हे पाऊस असते. हप्त्यालाच येते. मग काय करावं आता? हे पाऊस पा या पावसाला काय करत होती का आता यायची? या सुट्टी तरी मारायची होती आजच्या दिवस. ते कटळा आलाय मध्ये पाऊस पाहून. माझ्या बड्डेच्या वेळेस पण असं आणि आता दुसरा प्रोग्राम आहे ते पण असंच. का हो असं काय करता? म्हणजे तू कोण आहे मग? कोण आहे? भाग्यवान आहे, भाग्यवान. मी आता पाऊस पाडणं म्हणजे लय मोठं भाग्य. आणि मग तुमचं नशीब आहे माझ्यामुळे पाऊस पडतोय म्हणून. मग पाऊस पडलाच पाहिजे पण इथं नाही, गावाकडे पडला पाहिजे. हा ना इकडे नाही पडला पाहिजे. आता आम्ही समोर आलोय थोडं. हे काही दिसत नाही इथं पण थोडं समोर आलोय. कसं वाटलं 1 तास वेट करून? इतक्या वेळेचा वेट केलाय बरं वाटू राहिलंय ना. पाऊस पण गेलाय. 1 तास घातलाय इंजिन माझं. 1 तास आम्हाला कंटिन्यू लागतो. मायरा जास्त जाते ना त्याच्यामुळे बकिटा घेतलेला आहे. कशाच्या बकिटा आहेत ते तुला माहिती का? हे गेम खेळायला घेतलेलं आहे समजलं ना. खाल्लं का करू का? आणि हे गेम खेळायला घेतलेलं आहे. आणि यातली एक याचा काय गेम आहे? इकडे नाही का 4च भेटला ऍक्च्युअली 5 घेणार घेऊ लागले. तुम्ही ते बोलू लागले चिटिंग होईल पण त्याच्यामुळे चिटिंग होईल. ती थोडी मोठी होती. हे घेतलेलं आहे पॅकेट या गेम साठी. हे काय गेम आहे तुम्ही गेस करू शकता? थोडस आहे. तुम्हीच बघा याच्यामध्ये ब्लॉग मध्ये बघा कोणते गेम होणार आहे काय गेम होणार. गेम यांच्या दिमागाने दिमाखाने घेणार आहे.
त्याच्यामुळे बकेट घेतलेले. काय काय माहित काय सोचलेलं आहे ना. मी पाठीमागे ठेवते. अजून काय काय घ्यायचंय सोचला नव्हतं मी, विचार केला होता. विचार माझा पण आहे नाही विचार. तुझा आहे ना, मग तू सांग तुला काय काय अजून काय काय लागेल तुला. बलून तर राहणारच आहे ना. बलून राहणार आहे, बलून शिवाय दुसरं सांग. दुसरं आता परत काय दुसरं. बरं सोचून ठेव मग तू. हा चला पहिले आपण हे करू. आताच मी माहितीये का, मी कोणीच नसते दुपारी टायमाला 3 वाजेला गेले 3:30 वाजता. तरी पण इतका टाइम झालाय मला, अर्धा एक तास तर गेला. कुठं गेले होते त्याला कोणाला माहितच नाही. पार्लर मध्ये गेले ते, हे घेतच नाही मी कुठे गेले ते, काय गेले होते. आणि हे गाडीमध्ये येऊन बसले कटाळे आणि इकडे येऊन बसले. मी आता तरी पण 1-2 हप्ता आले असं मी आयब्रो केले. पण आता मी बेबी शॉवरच्या प्रोग्राम होता त्याच्यामुळे परत केले ते एकदा. ले माझ्या ग्रोथ जास्त त्याच्यामुळे पटकन वाढतात. तरी पण 3-4 दिवस बाकी तरी मी आयब्रो करून घेतल्यात आणि वॅक्स केलं हाताचं. बाकी काहीच नाही, फेशियल काहीच नको. कारण माझं ऑलरेडीच काय चेहरा असं आहे आणि परत मला ते सूट नाही व्हायचं प्रोडक्ट. घाण करून बसायचे रिकामे मी. कारण मी एकदा केसाचं मी बघितलेलं आहे ट्राय करून, तर ते माझ्यासाठी चांगलं नाहीये. मी लय मोठे पैसे घालून बसलेले. सुरुवातीला इतके भारी केस होते माझे. मी स्ट्रेटनिंग करून मी माझ्या हातानं लय म्हणजे कोणाला न विचारता हे करून मी लय माझ्या मागं पडली होती. तेव्हा पण मी हिला सांगितलं होतं का जसे तसेच राहू दे, नको करू. तरी ही माझ्या करत नाही, तुम्ही हे नाही करत ते नाही करत, तुमचे पैसे जातील त्याच्यामुळे असं करताय का? आता समजलं. परमानंट केलेली मी परमानंट करायचं होते मी. मला माहित का करले केस होते, इतके लांब केस होते माझे काय सांग. खूप मोठे होते, एकदम जाडीवाली वेणी येत होती. मी 7वी-8वीत असताना इतके 2-2 नड्या घालायचे असे दोन्ही साईडनं. आता ते केस पाहिजे मला बघू वाटत नाही त्याच्यामुळे असे असतात. हेअरस्टाईल पण करू वाटत नाही. काय पहिले तर करत नव्हती म्हणा मी. तर ते कंटिन्यू माझी अशी एक वेणी एका साईडला राहत जायच माझी. पण आता वेणी पण नाही घालू वाटत मला. स्ट्रेट केलेत ना मी केस ते. आता काय करावं त्याला, स्ट्रेटनिंग केली परमानंट वाली स्ट्रेटनिंग. त्याच्यामुळे मला फेशियल काहीच करू वाटत नाही. त्याच्यामुळे फक्त मी वॅक्स करून आले आणि आयब्रो करून आली बस. तर चला मग मी आता साडीच्या दुकानामध्ये आलेले आहे. माझा 1 तास ज्वेलरी सिलेक्ट करायची परत साडीवरली आणि ब्लाऊज बघायचंय शिवलंय की नाही आणि साडी घ्यायला पण जायचंय. तर वो भी है और नेकलेस भी फोटोशूट करने हो तो वो निकालना पड़ेगा ना. है की नाही हो. येस, फुलावाली काढून घ्यावं लागेल ना बाद मध्ये. मग फोटोशूट तू पण सांग तुला कोणती आवडते. हा ते पण काढली. छान दिसते. मराठी लुक करणार आहे. हा कोणतं डिसाईड केलंय मग. चालू इथे बघ ना आता. कारण मेकअप आर्टिस्ट ते सोबत माझी बोलली की मराठी लुक करायचं आहे का आपण कोणते बोलले पाहिजे. तुला कोणता पाहिजे मग. माझ्या चेहऱ्याला साऊथचा नाही मॅच नाही चेहरा माझ्या साऊथ. हा मराठी लोक छान वाटत आहे की नाही. येस, बघणं चालू केलं. बंद नाही करणार जा. मग फोन मधली चार्जिंग संपत आहे मग. फोन मधली माझ्या फोन मधली चार्जिंग आहे ना संपणार आहे आता थोड्याच वेळात. आता आमचं मम्मीच झालेलं आहे. आम्ही सगळं सेट केलेलं आता साडीवर. इतकं घेऊन जाणार आहे. फक्त आता रिंग्स राहिलेली तर ते सिलेक्ट करतात. टाइम गेला ना 1 तास झाला ना. आमच्या घरी आज कोकी येणार आहे तर परत उशीर झाला पाहिजे स्वयंपाकला. कोकर जायचंय तेच ना. समोर गेले पप्पा. मग पप्पा असल्यावर हेल्प करते. इकडे आमचं थोडंच टाइम लागणारच आहे कारण अजून एल पण नेऊन घालायचंय आपल्याला. एकीकडे भाजी नाही एकीकडे भाकरी काय नाही. लिफ्ट असते लवकर झालं असतं वरती खाली जाणे. मला चालायला टाइम लागतोय ना. हा ना. बापरे, आता तर फुल मराठी लुक करणार आहे मॅडम. मराठी लुक मध्ये बघूया आता आपण. हे बघा किती मस्त ज्वेलरी घेतली. हे घातल्यानंतर मराठी लुक मध्येच बघा तुम्ही कशी दिसते ना कशी नाही. तू बोलशील नाही तर काहीतरी. मराठी लुक मध्ये छान दिसणार आहे मी आणि लुक तयार केल्यावर छान दिसेल ज्वेलरी. जसं की माझी साडीवर आता बोलत होते की ओल्ड फॅशनची साडी
तसेच तुम्हाला आता तुम्ही लोक बघा फक्त. आणि ब्लाऊज माझं राहिलेलं आहे, आई नाव काढायचं राहिलेलं आहे. ब्लाऊज नाही भेटलं मग अजून? नाही, उद्या भेटणार. ओके. चला आता गरिमा अच्छा लगेगा बघून जाऊ ना. पक्का? सब उसने सिलेक्ट किया है. क्योंकि नहीं क्या सब कमेंट्स कर रहे थे कि साड़ी ओल्ड लुक दिख रही है. अच्छा नहीं सब मिला के अच्छा लग लुक पूरा अच्छा है. तर आता आम्ही चाललोय घरी. पहिले मेकअप आर्टिस्टला सोडून देतो, गरिमा दीदीला, आणि मम्मीकडे फिश घेते, कारण आमच्याकडे ना कोकोची मम्मा आणि डॅडा येतं आज, है की नाही हो? नाशिकवरून ते निघालेत आता 5-6 वाजता. आणि तर त्यांना दरवेळेस सारखा आम्हाला वाटतं उशीर होईल थोडासा. आणि नाही, एवढा उशीर खावं नाही लागेल होणार. आम्हाला. आम्हाला उशीर होईल घरी पोहोचण्याला. ते उपाशी येतात तिकडून. कारण आम्हाला तर ते मॅडमला बोललेले आम्हाला नाही का जेवण बनवून ठेवा, नंतर जेवण बनवू नका आम्ही आल्यानंतर. हा ना, दरवेळेस सारखं. निघलेले ते 7ला का 8लाच निघलेले, 6ला का 7लाच. आम्हाला लवकर घरी जायचंय. आता आम्हाला पटकन पोहोचावं लागेल. तर चला, आताच आम्ही घरी आलेलो आहे आणि मायरा लागलेली आहे आपल्या स्वयंपाकाला. इथे मस्त फिश आणलेली आहे. हे फिश करी बनवणार आहे. हिला बोललो होतं थोडं रसा थोडा कमी कर. अहो ती उकळी ते चांगलं कमी. ती फिश किती आहे बघा. आता बघा पातळच केली. पातळ नाही होत ते, पातळच होईल. तुम्ही झाल्यावर तर बघसान ना. बघ सांग. पण असं हे पाणी टाकायची गरजच नव्हतं. त्या चिजाचं पाणी, थोडासा मसाला, लय ग्रेव्ही होती. कारण हे फिशला लागणार फिश बघा. अरे असं नाही बोललो होतं तुला. कडक वाली, जाड वाली ग्रेव्ही. तुम्ही तसं म्हणता तसं झालं. थिक वाली, थिक हो, थिक वाली सांगणार. नाही होणार तशी. थांबा, उकळी तर फोडते, चांगली उकळी होते. मी बोलतो ना तशी नाही होणार. आणि भाकऱ्या बाजरीच्या भाकऱ्या बनवलेल्या मस्त, बाजरीचे आहे का ते? ज्वारीच्या. इकडे भात टाकलेला आहे मी, बाजरी. मॅरिनेट. आणि कोको दादा येणार आहे, तर त्यांची वाट बघतोय आम्ही. पण त्याला उशीर होणार आहे आज. नाही, आता येईलच. तर आपण ते आल्यानंतरच आपला ब्लॉग कंटिन्यू सुरू ठेवूयात. कोको दादा तू हे घातलेले का? कोको आले आमच्या घरी अभ्यास करायला लागला. अभ्यासात काय करतोय काय माहित कोक्या. हा, तर कार्यक्रमाचे मेन तुम्ही आहेत. म्हणजे अँकरिंग तुम्हाला. अरे आम्ही दोघं तर आहे, पण अँकरिंग प्रोत्साहन म्हणजे किती वरती उचलायचे ते कार्यक्रम ते तुमच्या हातात आहे. आपली पूर्ण फॅमिली सगळ्या गोष्टीला 4 चांद लावणार. टेन्शन नको. हा पूर्ण फॅमिली आपल्या घरात सगळे नमुने. हा, फक्त आता मला तू पूर्ण रूपरेखा सांग कशी. सगळं सांगतो. सांगू काय? सरप्राईज ठेव, कॅमेरात नको सरप्राईज ठेव. ते सरप्राईज आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर आपला बेबी शॉवरचा ब्लॉग नक्की बघा. आता तर फक्त आपली पूर्व तयारी चालू आहे, है ना? यस बरोबर. हा, तर चला आता जेवण करतायत. दोघं पण आलेले आहेत खूप लेट. हा हा, लुक नाही, पण हे दाखवलं ना तुमचं. मला तर कपडे पहिलेच रिव्हील झालेले. ज्वेलरी पण ज्वेलरी पण नाही दाखवली. मी तर 15 ऑगस्टचा सफेद कुर्ता घालणार आहे. हा, आपल्याकडे बाकी काय आहे. जर माझ्या सासूबाईला वाटत असेल तर सासूबाईने म्हणावं नवीन चला घेऊन बाईला घेतलं, जावयाला बी घ्यावं. हो, नाही मजा करते. काहीतरी घेतलं. अरे असं हात लावून असतं. अरे देवा. हे किट्टू जा अभ्यास कर त्याच्या सोबत. याचा झोपून अभ्यास चालू आहे. तुम्हाला त्या दिवशीच घेऊन मी काय म्हटलं की मला म्हणे तुम्ही काय घालणार आहे. हा मी म्हटलं माझ्याकडे आहे कुर्ता व्हाईट वाला. हा, तर म्हणे अजिबात नाही, मला मॅचिंग करायचं. बळजबरी घेऊन गेली. पण आता माझा काय लुक येतो पण तुम्ही तेव्हाच बघा. हा, कॉन्ट्रास्ट. चला. कोण मी? कलर पण नाही सांगणार मी. हा, कोको हे तिघांचा न्यू लुक बघण्यासाठी तुम्ही सरप्राईज ब्लॉग बघा. करू दे जेवण. चला.